नमस्कार. सकाळचे 10 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात करूयात खराच्या बातमीनं. कल्पना खराच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. कल्पना खरात आणि अशोक खरात या दोघांवर अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान कल्पना खरार अजूनही फरार आहे. कल्पना खराचा शोध लागलेला नाही. खराचा पत्नीवर फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा आहे. तर कल्पना खराच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. 31 मार्च पासून कल्पना खरात फरार आहे. कल्पना खराच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. खराचा पत्नीवर फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा आहे. 31 मार्च पासून कल्पना खरात फरार आहे. अटकपूर्व जामिनासाठी वकिलांनी कोर्टात धाव घेतली. राहता न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे. अटकपूर्व जामीन देऊ नका, पोलिसांनी कोर्टाला विनंती केली. पोलिसांनी जामीन का देऊ नये यासाठी कोर्टात 17 मुद्दे सुद्धा सादर केले. कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मिळणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून. जयेश, कल्पना खराच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. कोर्ट नेमका काय निर्णय देऊ शकते, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघितलं तर कल्पना खरात याच्या अटकपूर्व जामिनावरती आज राहता न्यायालयामध्ये जे आहे ती सुनावणी होणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागत आहे. शिर्डी येथे जे बोंधू अशोक खरात, त्याची पत्नी आणि 3 जणांवरती जो गुन्हा दाखल करण्यात आला होता तो फसवणुकीचा आणि या संदर्भातला जो गुन्हा दाखल आहे या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात जी आहे ती फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. मात्र कल्पना खरात फरार असताना या ठिकाणी जे आहे कल्पना खरातचा अटकपूर्व जामिनासाठी या राहता न्यायालयाच्या वकिलांनी जे आहे अर्ज केलेला आहे. मात्र मागील तारखेच्या वेळेस वकील गैरहजर असल्याने ही तारीख पुढे ढकलली गेली आणि आजच्या तारखेवरती जे आहे न्यायालय सुनावणी करणार आहे. मात्र कल्पना खरात याला जामीन मिळू नये याकरता शिर्डी पोलिसांनी जे आहेत 17 मुद्दे जे आहेत ते कोर्टासमोर सादर केलेले आहेत. परंतु न्यायालय आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नक्कीच जयेश, त्यामुळे आज कोर्टात सुनावणीत नेमकी काय होतं हे पाहावं लागेल. धन्यवाद माहितीसाठी.